तर या 6 खासदारांमध्ये संजय दिना पाटील हे सुद्धा आहेत आणि त्यांच्या निवासस्थानाबाहेर सुद्धा वाढवलेली सुरक्षा बंदोबस्त पाहायला मिळतोय। तिथून आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधींनी, पाहूयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संसदीय बैठक आहे दिल्लीमध्ये जी पार पडलेली, त्या बैठकीमध्ये 6 खासदार अनुपस्थित राहिलेले आहेत। यामध्ये संजय दिना पाटलांचा देखील समावेश आहे। आपण त्यांच्या निवासस्थानाबाहेर आहोत। या ठिकाणी आपण जर पाहिलं, कालप्रमाणे आजही या ठिकाणी अद्यापही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस उपायुक्तांनी देखील या संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली होती आणि इथल्या ज्या सुरक्षेची आहे ती कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या संदर्भात खबरदारी त्यांच्याकडून घेण्यात आलेली आहे। परंतु आज ज्या पद्धतीने संजय दिना पाटील कालपासून सांगत होते की मी दिल्लीत आहे आणि या संसदीय बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं, परंतु ते उपस्थित मात्र राहिलेले नाही आहे। त्याच्यामुळे आता ऑपरेशन टायगरचा भाग संजय दिना पाटील देखील आहेत असं अशी चर्चा आहे ती सध्या सुरू आहे। खरं तर संजय दिना पाटील हे काल मुंबईत होते असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं, परंतु सूत्रांकडून असं सांगण्यात आलेलं होतं की ते आजही दिल्लीतच आहेत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कार्यकर्ते देखील त्यांच्या या कार्यालयाच्या बाहेर आहेत, ते उपस्थित आहेत। संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने आज इशारा दिला होता की जे फुटतील त्यांना ठोकून काढा, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं होतं। यासोबतच संजय दिना पाटील हे ईशान्य मुंबईमध्ये ज्या पद्धतीने त्यांचा ते या ठिकाणी आहेत, कार्यरत आहेत, हा खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला होता। ज्या ठिकाणी आता आपण उभे आहोत तो खरं तर भांडूप पश्चिमेचा परिसर आहे आणि भांडूप पूर्वेला आहे ते संजय राऊत यांचा बालेकिल्ला आहे, ते ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे। त्यामुळे भविष्यात नेमक्या आता काय घडामोडी घडत आहेत, संजय दिना पाटील हे कधी समोर येत आहेत मीडियासमोर आणि ते त्यांची भूमिका स्पष्ट करतात हे पाहणं गरजेचं आहे। आणि ऑपरेशन टायगर चा जो आता पुढे नेमकं काय होत आहे, संजय दिना पाटील हे शिवसेनेमध्ये जात आहेत का आणि हातात धनुष्यबाण घेत आहेत का, हे पाहणं आता गरजेचं असणार आहे। अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई। संजय दिना पाटील यांच्या निवासस्थानासमोरची ही दृश्य होती। संजय दिना पाटील दिल्लीतल्या बैठकीला उपस्थित राहतील असं बोललं जात होतं, पण संजय दिना पाटील यांनी सुद्धा दांडी मारलेली आहे, व्हीप बजावून सुद्धा। त्यामुळे 6 खासदारांना आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे।